युनिक हॉस्पिटलच्या निमित्ताने एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटलची सुरुवात झाली आहे. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा जो फरक होतोय, त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल म्हणून होईल अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलंय. याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीचं व्रत अंगीकारण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा. अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जाईल. आपल्या कार्यक्रमात काल धैर्यशील मानेंनी सांगितलेले की अजूनही जनतेतला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत म्हणून आपल्या कालच्या कार्यक्रमात बोललेले ते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य माणसांच्यासाठीचं निश्चितपणे एक असामान्य नेतृत्व आहे. साहजिकच त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांच्याविषयी लोकांच्या मध्ये असणारी प्रचंड उत्स्फूर्तता, या सगळ्यांमुळेच ती उत्स्फूर्त अशा पद्धतीची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने डायनॅमिक काम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं काम आमचे नेते निश्चितपणे करतायत. मंगेशकर रुग्णालयात जो का प्रकार घडला त्या प्रकारानंतर तुम्ही बाकीच्या रुग्णालयांना काय आदेश दिलेला होता? मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये विलंब झाला, अशा पद्धतीची घटना भविष्यात घडू नये यासाठी योग्य त्या पद्धतीची SOP आपण शासनाच्या तर्फे जाहीर करतोय आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंग सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं आम्ही करतोय. एक समिती गठीत करण्यात आली, त्या समितीनं मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवलेला आहे. तसेच आता मंगेशकर रुग्णालयाला जी अनामत रक्कम पेशंटून घेतली जात होती ते न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं राज्यभरात म्हणजे तुम्ही कोणते आदेश देणार आहात की अनामत रक्कम घ्यायची नाही वगैरे असं काय? खरं तर ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या संस्थांच्या बद्दलची काही नियमावली आहे, त्या नियमावलीप्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आहे आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते. ते चौकशी समितीचा रिपोर्ट अंतिम झाल्यानंतर याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल. परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ट्रस्ट ऍक्ट खालच्या रूल्स रेग्युलेशनचं अबॉल्युशन केलेलं आहे त्यांनी, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे अतिशय गंभीर आहेत. खाजगी रुग्णालयांना आपला काय इशारा राहील तर ही व्यावसायिकता चालू आहे, त्याचा धर्म राहिलेलाच नाही वैद्यकीय धर्म. वैद्यकीय सेवा ही लोकांच्यासाठी जितकी उपयुक्त आहे तेवढीच डॉक्टर्स मंडळींनी सुद्धा त्या सगळ्यामध्ये सेवा म्हणून काम करावं अशा पद्धतीची सार्वजनिक भावना आहे आणि त्याच पद्धतीने काम करण्यासाठी यापूर्वीची महाराष्ट्राची परंपरा आहे. अलीकडच्या काळामध्ये या सेवेला व्यवसायाचं स्वरूप झाल्यामुळे सुद्धा निश्चितपणे आर्थिक अशा पद्धतीची जी काही लूट होते अशा तक्रारी येतात. या सगळ्या तक्रारी सुद्धा भविष्य काळात येऊ नयेत यासाठी शासनाचे वेगवेगळे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूला शासन या सगळ्या गोष्टींवरती राईट मॉनिटरिंग करते, आवश्यकता असेल तर त्याच्यावरती कारवाई सुद्धा करते आणि भविष्यात सुद्धा ते करत राहील. एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता, ते म्हणजे शिवसेना फोडण्याची आणि मोदीच्या पायाशी ठेवायची. संजय राऊतांनी आरोप केला. आता मी हे ऐकलेलं नाही आणि त्यामुळे एकदम उत्स्फूर्त प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी ऐकेन आणि मी निश्चितपणे प्रतिक्रिया देईन. राज्यातले अनेक हॉस्पिटल आहेत ते प्रथमदर्शनी दरपत्रक लावणे हे कायद्यात आहे पण लावत नाहीयेत. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटलमध्ये बिल देत असताना एका साध्या चिठ्ठीवर दिलं जातं आणि बिल मात्र दुसऱ्या याच्यावर घेतलं जातं. तर अशा संदर्भात हॉस्पिटलवर आपण काय कारवाई करणार? बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खालची नोंदणी ज्या वेळेला आपण करतोय त्यावेळी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट मध्ये स्पष्ट ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन करणे हे सगळ्या हॉस्पिटलसाठी बंधनकारक आहे. अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये जर काही अशा रूल्स मध्ये जे काही बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन होत नसेल तर एका बाजूला आमच्या डेप्युटी डायरेक्टर आणि तिथल्या सिव्हिल सर्जनची जबाबदारी आहे की त्यांच्यावरती कारवाई करावी किंवा एखाद्या सामान्य माणसानं जरी तक्रार केली तर निश्चितपणे त्याची चौकशी करून आम्ही कारवाई करू. नाही, दरपत्रक लावण्यासंदर्भात आपण या सगळ्या तरतुदी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट मध्ये आहेत आणि मी असं ते सांगतोय की अशा पद्धतीचं कुठं रूल्सचं व्हायोलेशन होत असेल तर निश्चितपणे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई तात्काळ करू. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आहेत, स्वतःची डिस्पेन्सरी चालतात, सरकारी रुग्णालयात वेळ देत नाही. अशा प्रकारचे 2 डॉक्टरांना निलंबित सुद्धा केलेलं आहे. एकाला बडतर्फ केलं, एका निलंबित केलं. सावळज मध्ये हा प्रकार घडलेला आहे. सरपंच झालेल्या महिलेला वेळ मिळाला नाही, त्यामुळे एकाला बडतर्फ केलं, एकाला निलंबित केलं. जिल्हा परिषद सीओनी खरं तर शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अत्यंत जागरूकतेनं लोकांना सेवा देणं आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य माणूस जर कुठे जात असेल तर तो पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात जातो, त्यामुळे साहजिकच त्यांची जबाबदारी अधिक आहे. पण दुर्दैवानं जर असा प्रकार होत असेल तर तो गंभीर आहे. त्यांच्यावरती कारवाई तर करूच, परंतु कारवाई न थांबणार नाही तर अशा पद्धतीचे प्रकार पुढे सुद्धा उद्भवू नयेत यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या मी करू. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आता औषधांचा तुटवडा आहे, बाहेर चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात, लोकांना वेठीस धरलं जातं, डॉक्टर थेट बाहेरच्या चिठ्ठ्या देतात. काय हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण म्हणजे प्रिस्क्रिप्शनला सुद्धा आणि त्याचबरोबर तिथं एंट्रीला सुद्धा चिठ्ठी म्हणजे पैसे घ्यायचे नाही ते सांगितले. मोफत
संपूर्णपणे सगळ्या औषधांचा पुरवठा असेल, उपचार असतील, अशा पद्धतीची एक चांगल्या पद्धतीची प्रणाली महाराष्ट्रानं देशात पहिल्यांदा केलेली आहे. आणि जर अशा पद्धतीनं सांगलीतच नव्हे तर आणखीन कुठं असेल तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. शक्तीपीठ संदर्भात सांगली कोल्हापुरात शेतकऱ्यांचा रोष आहे. शिंदे साहेबांनी सुद्धा अगोदर इलेक्शनच्या सांगितलेलं होतं, पण काल सुद्धा कोल्हापूरमध्ये काळे झेंडे ते दाखवण्यात आले त्यांच्या विरोधात. शक्तीपीठ बद्दल दोन्ही मतप्रवाह आहेत. एका बाजूला हे होऊ नये यासाठी शेतकऱ्यांचा खूप मोठा अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे, लोकांचा विरोध आहे आणि त्यामुळे तत्कालीन काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती केली होती आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी याच्याबद्दलची अधिसूचना काढली होती. अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. ते प्रयत्न चालू असताना ते दोन्ही मतप्रवाह जे आहेत, आमची भूमिका पहिल्यापासूनच आहे की शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय कुठलाही रस्ता अथवा कुठलाही निर्णय होऊ नये. दिवस पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये 100 दिवसांचा प्रोग्राम एक अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं टार्गेटेड अशा पद्धतीचं काम सगळ्याच खात्यांना प्रशासन गतिमान व्हावं आणि ते लोकाभिमुख व्हावं या उद्देशानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केले. अत्यंत चांगल्या पद्धतीने एका बाजूला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्याचा कारभार अधिक गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख होण्यासाठी जे काम करतायत, त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी जे काम करतायत ते अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.